वेलकम स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिफरन्सिएशनचा फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला आपण पाहिला होता, डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल, आणि त्याच्यानंतर आपण एक साधारण 20-22 फॉर्म्युलाची एक लिस्ट लिहून घेतलेली होती. आज तुम्हाला मी ते प्रत्येक फॉर्म्युला कसा म्हणायचा हे तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी एकदा पुन्हा तुम्ही सगळेच्या सगळे फॉर्म्युले एकत्र एका पेजवरती म्हणजे नोटबुकवर तर लिहायचेच, शिवाय एखाद्या फुलस्केपमध्ये पण लिहून ठेवायचे. प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला सारखा तो फॉर्म्युला बघावा लागतो आणि नंतर पाठ झाले की प्रश्नच येत नाही. तो म्हणायचा कसा, मी एक एक फॉर्म्युला 3-3 वेळा म्हणणार आहे आणि हा व्हिडिओ फक्त तुम्ही सारखा पाहायचा, म्हणजे तुमचे फॉर्म्युले पाठ होऊन जातात. ठीक आहे, बघा तुमच्या लिस्टकडे बघा. एखादा माझ्याकडनं खालीवर होईल, फक्त एवढा चेंज होईल. शक्यतो मला सिक्वेन्स चुकत नाही, पण बघायला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 कसं म्हणायचं बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 मध्ये पॉज घ्यायचा थोडासा, इक्वल टू वगैरे काही म्हणायचं नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 किंवा d/dx ऑफ कॉन्स्टंट 0 असं म्हटलं तरी चालतं. d/dx ऑफ म्हटलं तरी चालतं किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हटलं तरी चालतं. तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल ते म्हणा. बघा पुन्हा एकदा पहिल्यापासून आपण स्टार्ट करूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n, n into x raised to n minus 1. Derivative of x raised to n, n into x raised to n minus 1. Derivative of x raised to n, n into x raised to n minus 1. Derivative of a raised to x, a raised to x log a. Derivative of a raised to x, a raised to x log a. Derivative of a raised to x, a raised to x log a. Derivative of e raised to x, e raised to x. Derivative of e raised to x, e raised to x. मी कसं पॉज घेतोय बघा मध्ये फक्त. डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x, e raised to x. डेरिव्हेटिव्ह ऑफ मध्ये इक्वल टू वगैरे अजिबात काही म्हणायची गरज नसते. पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x minus 1/x square. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x minus 1/x square. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x minus 1/x square. डेरिव्हेटिव्ह ऑफ root x 1/2 root x. Derivative of root x 1/2 root x. Derivative of root x 1/2 root x. त्यानंतर सगळे ट्रिग्नोमेट्रीचे सुरू होतात. Derivative of sin x cos x. Derivative of sin x cos x. Derivative of sin x cos x. Derivative of cos x minus sin x. Derivative of cos x minus sin x. Derivative of cos x minus sin x. Derivative of tan x sec square x. Derivative of tan x sec square x. Derivative of tan x sec square x. Derivative of cot x minus cosec square x. Derivative of cot x minus cosec square x. Derivative of cot x minus cosec square x. Sin cos tan cot sec. Derivative of sec x tan x. Derivative of sec x tan x. Derivative of sec x tan x. Derivative of cosec x minus cosec x cot x. Derivative of cosec x minus cosec x cot x. त्यानंतर सुरू होतात इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, जे तुम्हाला 11वीत नाही पण आता 12वीत मात्र लागणार आहेत, त्यामुळे तेही पाठ करायचे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स x 1/√1 minus x square. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स x 1/√1 minus x square. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स x 1/√1 minus x square. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इन्व्हर्स x minus 1/√1 minus x square. Derivative of cos inverse x minus 1/√1 minus x square. Derivative of cos inverse x minus 1/√1 minus x square. Derivative of tan inverse x 1/1 plus x square. Derivative of tan inverse x 1/1 plus x square. Derivative of tan inverse x 1/1 plus x square. Derivative of cot inverse x minus 1/1 plus x square. Derivative of cot inverse x minus 1/1 plus x square. Derivative of cot inverse x minus 1/1 plus x square. Derivative of sec inverse x 1/mod of x into root of x square minus 1. Derivative of sec inverse x 1/mod of x into root of x square minus 1. Derivative of sec inverse x 1/mod of x into root of x square minus 1. Derivative of cosec inverse x. Derivative of cosec inverse x minus 1/mod of x into root of x square minus 1. Derivative of cosec inverse x minus 1/mod of x into root of x square minus 1.
डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स एक्स -1 अपॉन मॉड ऑफ एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1. त्यानंतरचा हा थेरी क्वेश्चनचा पुढे पार्ट चालू होतो. डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये यू प्लस ऑर मायनस व्ही इक्वल्स डी यू बाय डी एक्स प्लस ऑर मायनस डी व्ही बाय डी एक्स, आणि खाली असं लिहून दिलं असेल दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ऑफ सेपरेट डेरिव्हेटिव्ह. हा ज्यावेळी आपण थेरी क्वेश्चन आपण पाहू तेव्हा तुम्हाला हे सगळं कळेल, काही काळजी करू. या सगळ्याला प्रूफ द्यायचं आपल्याला, सगळ्याला. हा ठीक, फक्त इन्व्हर्सला 12 येतात, इन्व्हर्सला. त्यानंतर पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये यू इंटू व्ही असेल बघा. डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये यू इंटू व्ही, यू इंटू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही इंटू डी व्ही बाय डी यू बाय डी एक्स. पण त्याला मी खाली जे लिहून दिलं ते पाठ करा. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, आय इंटू असं लिहून दिले नाही, ते कसं वाचायचं बघा. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. फर्स्ट म्हणजे डी वाय डी एक्स ऑफ आय इंटू डबल आय असं दाखवलं असेल LHS मध्ये. RHS फक्त पाठ करायचे, LHS पाठ करायचे. प्रोडक्ट रूल म्हणतात त्याला, प्रोडक्ट रूल. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. प्रोडक्ट रूल. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. प्रोडक्ट रूल. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. प्रोडक्ट रूल. त्याच्यानंतर कोशंट रूल असेल, कोशंट रूल. डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही इज इक्वल टू व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स अपॉन व्ही स्क्वेअर असं लिहिल्यावर. त्यापेक्षा न्यूमरेटर डिनॉमिनेटरकडे बघा. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, ऐका RHS चा पार्ट फक्त पाठ करायचा. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. त्याहीपेक्षा मराठीत एकदम सोपं आहे. न्यूमरेटर म्हणजे वर असतं, डिनॉमिनेटर खाली असतं. खालचा इंटू वरचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा इंटू खालचा डेरिव्हेटिव्ह अपॉन खालचा स्क्वेअर. हे सगळ्यात सोपं. ऐकून ऐकून तुम्हाला सवय होईल. खालचा इंटू वरचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा इंटू खालचा डेरिव्हेटिव्ह अपॉन खालचा स्क्वेअर. हे सगळ्यात सोपं. याला म्हणायचं कोशंट. तर हे आत्ता जसे मी म्हणले हे सगळेचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला असे बाय हार्ट पाहिजे. होतात ते सारखे सारखे ऐकून बाय हार्ट होतात आणि दररोज एकदा ते कंपल्सरी म्हणायचेच. आणि असं एक एक फॉर्म्युला असं 10-10 वेळा म्हणायचं सुरुवातीला. एकच फॉर्म्युला 10 वेळा म्हणायचं. उदाहरणार्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स कॉट एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स कॉट एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. 10-10 वेळा म्हणा, लिहून काढा, काहीही करा, पण हे पाठ करा. त्यानंतर फर्स्ट प्रिन्सिपलचा एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता, आधी केलाय. फर्स्ट प्रिन्सिपल डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल असं म्हणलेलं आहे. बघा त्यात काय लिहिलंय बघा. डी वाय बाय डी एक्स इक्वल्स लिहिलंय का बघा. डी वाय बाय डी एक्स इक्वल्स लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑफ एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ एक्स अपॉन डेल्टा एक्स. पण त्याला खाली पण काय लिहून दिलं बघा मी, फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स आपण तो कसा वापरतो सांगा. डी वाय बाय डी एक्स इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0. फक्त डेल्टा एक्स ऐवजी एच लिहायचं. लिमिट ॲज डेल्टा लिमिट ॲज एच टेन्स टू डेल्टा एक्स ऐवजी एच घ्यायचं. लिमिट ॲज एच टेन्स टू 0 ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ एक्स अपॉन एच. आणि या फॉर्म्युलाचा वापर करून हे जे आपण आता सगळे डेरिव्हेटिव्ह जे बघतो की नाही ह्याचे आपल्याला प्रूफ द्यायचे. ठीक आहे. आता आपण खाली एक एक ते प्रूफ लिहून झाले. साधारण तुम्हाला सांगतो ते कोसेक एक्स पर्यंत आपल्याला सगळे प्रूफ लिहावे लागतात. कोसेक एक्स पर्यंत मग सगळे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे 12वीचे डेरिव्हेटिव्ह असेल त्याच्यात तुम्हाला ते प्रूफ मिळतात. मग खाली 4 थेरी क्वेश्चन्स येतात. सम, डिफरन्स, प्रोडक्ट रूल, कोशंट रूल हा प्रकार येतो. आणि मग एक्सरसाइजकडे आपण सुरुवात करतो. म्हणजे त्यावेळेस तुमचा फर्स्ट एक्सरसाइज स्टार्ट होणार. आता यात देखील पहिला जो आपला फॉर्म्युला आहे की नाही डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 याचा प्रूफ आहे तो ओरली द्यायचा आहे आपल्याला. याचा जो प्रूफ आहे तो तुम्हाला ओरली द्यायचा आहे. त्यामुळे तो सर्वात शेवटी मिळेल. आता एक्स रेस टू एन पासून आपण 1 बाय 1 प्रूफ द्यायला चालू करणार आहोत. लक्षात आलं सगळ्यांचं. हे फॉर्म्युले लिहून झालेत काय एकदा वहीत बद्दल सगळ्यांनी बघून घ्या. सगळे फॉर्म्युले वहीत लिहून काढा आणि खाली आता आपण प्रूफ द्यायला सुरू करणार आहोत. ओके. ओके. आता
आता सगळ्यांनी क्वेश्चन पहिल्यांदा लिहून घ्या माझ्यासोबत. क्वेश्चन, फाइंड द डेरिव्हेटिव्स of the following functions using first principle or oblique by definition. दोन्हीचा अर्थ एकच, बाय डेफिनेशन किंवा बाय फर्स्ट प्रिन्सिपल असं म्हणलं असतं. फाइंड द डेरिव्हेटिव्हज ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स बाय फर्स्ट प्रिन्सिपल. ठीक आहे. आता आपण पहिलं जे फंक्शन घेणार आहे त्याचं पहिलं फंक्शन, तर y इक्वल्स fx चा फॉर्म असतो. y इक्वल्स फंक्शन आहे आपल्याकडे x रेज टू n. तुमच्या लिस्ट मध्ये 2 नंबरचा फॉर्म्युला बघा. पहिला जो आहे ना डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0, त्याचा प्रूफ आपण ओरली द्यायचं आहे. ओरली डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0. आणि साधा विचार करा रे, कॉन्स्टंटच्या बाबतीत काय होतं सांगा. मला सांगा कॉन्स्टंटचा मुळात अर्थ काय सांगा. कॉन्स्टंट म्हणजे काय, जे कधीही बदलत नाही त्याला कॉन्स्टंट म्हणतात. अरे मुळात डेरिव्हेटिव्हचा अर्थ चेंज, बदल, होणारा बदल. अरे म्हणजे कॉन्स्टंट आहे, जो दगड आहे त्याच्यात कसलाही बदल होत नाही, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, चेंज काय असणार आहे, त्यातला 0 असणार आहे. हा साधा विचार आहे, पण आपण त्याला तरी सुद्धा प्रूफ तुम्हाला मी दाखवतो. y इक्वल्स x रेज टू n हे फंक्शन आहे तुमचं. y इक्वल्स x रेज टू n हे फंक्शन आहे. म्हणजे y इक्वल्स fx हा फॉर्म असतो. fx म्हणजे fx थोडक्यात काय दिसतं आपल्याला, x रेज टू n दिसतं. ठीक आहे. आता मी पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून मी इथे जरा तो फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला लिहून ठेवतो, म्हणजे त्यानुसार तुम्हाला इकडे स्टेप्स काय करायचे हे समजायला लागेल. बघा, फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला तुम्हाला असा लिहून दिला मी, एक तर f' किंवा dy by dx काही चालतं, इथे काही चालतं. f' किंवा dy by dx इक्वल्स, मी कधी f' लिहीन, कधी dy by dx लिहीन, कधी y' लिहीन, कधी y1 लिहीन. त्यासाठी ते वाचा, मागच्या पिरियड मध्ये आपण जे घेतलं ते वाचा. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 f of x plus h minus fx आणि अपॉन h. फक्त हा पार्ट तयार करायचा ह्याच्यातून आणि हे सगळे इथं रिप्लेस करायचं. हे सगळे याच्यात तुम्हाला काय करायचं असतं, रिप्लेस करायचं. बघा, y इक्वल्स x रेज टू n हे फंक्शन आहे. मग आता मी इथंच लिहितोय, दॅट इज fx इक्वल्स x रेज टू n. y म्हणजेच fx. ठीक आहे. मग आता इथं ही टर्म तुमची तयार झाली. आता हे f of x plus h तयार करायचं. लेट h be very small increment in x. जसं काल डेल्टा x म्हणजे लास्ट पिरियड मध्ये आपण डेल्टा x बी व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन x पाहिलं बघा, तसं हा h म्हणजे डेल्टा x. मग आता सांगा x मध्ये बघा, इथं लक्षात द्यायचं, x मध्ये इन्क्रीमेंट therefore f of x plus h is equal to x मध्ये h एवढं इन्क्रीमेंट करायचं. मग x जागी काय झालं, f of x plus h. मग RHS मध्ये पण x plus h ब्रॅकेट रेज टू n झाले. ते झाल्यानंतर हे एकदा हे दोन टर्म्स तयार झाल्या, f of x plus h आणि fx, या दोन टर्म्स तयार झाले की हा फॉर्म्युला लिहायचा. हे खूप सोपं आहे बरं का. तुम्हाला एक 2 क्वेश्चन झाले ना की सगळं तुम्हाला स्वतःलाच करता येईल. माझी इथं तुम्हाला बघायची पण फारशी गरज लागणार. बघा, बाय फर्स्ट प्रिन्सिपल किंवा बाय डेफिनेशन म्हटलं तरी चालतं. बाय फर्स्ट प्रिन्सिपल f' इक्वल्स किंवा dy by dx इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0. मी जरा सुरुवातीला आहे की नाही ते dy by dx येतो बरं का सुरुवातीला, म्हणजे याचं कारण तुम्हाला अगदी शेवटी सांगतो. f' पण चालतं पण मी मुद्दाम dy by dx घेतो. लिमिट ॲज h टेंड्स टू, हा फॉर्म्युला बघा, लिमिट ॲज h टेंड्स टू 0 f of x plus h minus fx upon h equals limit as h tends to 0. आता f of x plus h म्हणजे इथं बघा काय, x plus h ब्रॅकेट रेज टू n minus fx काय सांगा, fx तर x रेज टू n आहे fx आणि अपॉन h इज इक्वल. आता तुम्ही बायनोमियल थेरम नावाचं एवढं लेसन शिकला होता. बायनोमियल थेरम त्यामध्ये a प्लस बी ब्रॅकेट रेज टू n करायला शिकलाय तुम्ही. a प्लस बी ब्रॅकेट रेज टू n
तुम्हाला आठवतं का बघा फॉर्म्युला a प्लस बी ब्रॅकेट रेस टू एन, एन सी 0 न सुरुवात होते, एन सी 0 न सुरुवात होते, याची पहिल्यांदा पॉवर 0 असते, ती वाढत 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 जाते, सॉरी ह्याची पहिल्यांदा पॉवर एक्स रेस टू एन असते, सॉरी ह्याची एक्स रेस टू एन असते, ती काय होते सांगा, ती पॉवर पहिल्यांदा एक्स रेस टू एन मग कमी 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 होत होते आणि एच ची पॉवर काय होत जाते सांगा, वाढत जाते, ए ची पॉवर कमी होत जाते आणि बी ची वाढत जाते, असं म्हणायचं. तो फॉर्म्युला तुम्हाला इथे वापरायचा. माझा a प्लस बी ब्रॅकेट रेस टू एन चा फॉर्म्युला सांगा. हे बघा, लिमिट ॲज इट टेंड्स टू 0 पहिले ॲज इट इज, लिमिट ॲज इट टेंड्स टू 0. हा सांगा, a प्लस बी ब्रॅकेट रेस टू एन, एन सी 0 एक्स रेस टू एन, एच रेस टू 0 असतं बघा तिथं, प्लस एन सी 1 एक्स ची पॉवर कमी झाली, एच ची पॉवर वाढली, प्लस एन सी 2 एक्स रेस टू एन मायनस 2 एच चा स्क्वेअर, प्लस एन सी 3 एक्स रेस टू एन मायनस 3 एच चा क्यूब, बस डॅश डॅश डॅश, प्लस एन सी एन, एक्स ची पॉवर कमी झाली असते, संपलेली असते, आणि एच ची मात्र पॉवर एन पर्यंत गेली असते. हे झालं या ब्रॅकेटचं एक्सपान्शन. हे आहेतच की मायनस एक्स रेस टू एन आहेत असे, मायनस एक्स रेस टू एन होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये काय आहे सांगा, एच आहे, होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये काय आहे, एच. ठीक आहे, आता मी याच्या वर लिहिणार आहे कारण हे खालचं बघूया आपण, खालचं दिसतंय का बघू. इक्वल्स लिमिट ॲज एच टेंड्स टू 0, हा एन सी 0 म्हणजे 1, एन सी 0 म्हणजे 1, 1 इंटू एक्स रेस टू एन म्हणजे काय सांगा, एक्स रेस टू एन, प्लस एन सी 1 म्हणजे एन, एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू एच, प्लस आता हे मी तसंच ठेवणार आहे, एन सी 2 तसेच ठेवणार आहे, एन सी 2 एक्स रेस टू एन मायनस 2 तसेच, एच स्क्वेअर सगळे ॲज इट इज, काही बदल नाही, प्लस एन सी 3 एक्स रेस टू एन मायनस 3 एच रेस टू 3 डॅश डॅश डॅश. हा एन सी एन म्हणजे परत 1 आणि एच रेस टू एन आहे तसे मायनस एक्स रेस टू एन आणि होल डिवायडेड बाय एच ॲज इट इज. फक्त ही स्टेप लिहिली दिसते का बघा एकदा तुम्हाला तिथे, हा म्हणजे खाली आलं नाही ना फार. काय काय केलं सांगायचं, मी फक्त एनसी 0 ची व्हॅल्यू घेतली, ही टर्म आहे तशी, एनसी एन 1 ची व्हॅल्यू एन लिहिली, बाकी सगळं आहे तसं केलेलं आहे. हा इथं एनसी एन म्हणजे काय केलं सांगा, 1 केले, 1 एच रेस टू एन, बाकी सगळं आहे. ओके, आता मी याच्या वरचा आपला पार्ट थोडासा रब करून घेतो. हा समजा कॉमर्सचे स्टुडंट जर हा पार्ट जर पाहत असतील, कॉमर्स फॅकल्टीज, तर फक्त त्यांना ह्याचा प्रूफ तेवढा नाहीये, कारण डायरेक्ट रिझल्ट आहे हा रिझल्ट जो आहे, कारण हे एनसी 0 वगैरे काही तुम्हाला प्रकार नाहीये, तुमचा रिझल्ट डायरेक्ट आहे. इव्हन तुम्ही सायन्स वाले सुद्धा रिझल्ट हा डायरेक्ट वापरता, फक्त हाचा प्रूफ देणार आहे तुम्हाला. हा जो प्रूफ हा डेरिव्हेटिव्ह जो आपण डायरेक्ट वापरतो. हा हे तेवढेच होणार आहे, बाकी सगळं कंटिन्यू. एलएचएस मध्ये काय होतं माहिती का, डीवाय बाय डीएक्स, डीवाय बाय डीएक्स. ठीक आहे, आता पुढची स्टेप कंटिन्यू करतो मी. डीवाय बाय डीएक्स इक्वल्स, हा एक्स रेस टू एन पॉझिटिव्ह आणि एक्स रेस टू एन निगेटिव्ह कॅन्सल झाले. आता मी जे सांगतो ते शांतपणे आहे. इथं एच ची पॉवर बघा 1 आहे, इथं स्क्वेअर झालाय, इथं क्यूब झालाय, इथं रेस टू 4 आहे, मध्ये मध्ये रेस टू 4 आहे, रेस टू 5 आहे, एच च्या पॉवर वाढत वाढत जातात, सांगितलं ना तुम्हाला. म्हणजे एच ची इथं कमीत कमी पॉवर 1 आहे, इकडं स्क्वेअर आहे, क्यूब आहे, पुढे पुढे वाढत वाढत जाणार, असं करत करत इथं एच रेस टू एन पर्यंत आहे. म्हणजे सगळ्यातून एक एच मी कॉमन काढणार आहे, सगळ्यातून काय काढणार आहे, एक एच कॉमन काढणार आहे. मग लिमिट ॲज एच टेंड्स टू 0, चला एच कॉमन काढला, इथलं काय करायला सांगा, इथलं ह्याच्यातलं एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 प्लस हा एच कॉमन मध्ये गेला, इथलं काय राहिलं सांगा, एन सी 2 एक्स रेस टू एन मायनस 2 इंटू एच शिल्लक राहिले बरं का, त्यातला एक एच प्लस एन सी 3 एक्स रेस टू एन मायनस 3 एच तर क्यूब आहे ना, तर त्यातला स्क्वेअर शिल्लक राहिला, काय झालं, त्यातला स्क्वेअर शिल्लक राहिला. असं करत करत मध्ये तुमच्याकडं
प्लस डॅश डॅश सगळीकडे एच शिल्लक आहे कारण इथं रेस टू 4 रेस टू 5 वाढत चालेल. यातला एक एच कमी झाला बघा प्लस एच रेस टू एन मायनस 1 झाले. एच रेस टू एन आहेत ना त्यातनं आपण एक एच कॉमन काढलं सगळ्यातून. मग एक एच कमी सगळ्याचे एक सगळीकडे बघा क्यूब होता स्क्वेअर झाला त्याचा. रेस टू 2 होते रेस टू 1 झाले. हा एच रेस टू 1 होता इथे एच रेस टू 0 आले म्हणजे थोडक्यात तो गेला. डिवायडेड बाय एच ॲज इट इज अपॉन एच कॅन्सल झाले. आता 0/0 चा फॉर्म गेला. एच ला डायरेक्ट 0 रिप्लेस करा. एच च्या जागी 0 रिप्लेस करा. मग आता मला सांगा dy बाय dx इक्वल्स सांगा हे काय आलं सांगा n इंटू एक्स रेस टू. आता लिमिट घेणार नाही आपण ना इथं लिमिट आपण लिहिणार नाही. हा n इंटू एच रेस टू n मायनस n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 nc2 एक्स रेस टू n मायनस 2 इंटू 0 हे बघा हे 0 प्लस nc3 एक्स रेस टू n मायनस 3 इंटू 0 डॅश 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 प्लस हे पण सगळे 0. इथेही मध्ये सगळीकडे 0 आहेत बघा. एच च्या पॉवर्स आहेत ना ते सगळे 0. हे झाले शेवटी 0. अरे पुढच्या स्टेप मध्ये फायनल आन्सर dy बाय dx इक्वल्स हा हे बघा ही टर्म सगळी 0 आहे. ही टर्म सगळी 0 आहे. मध्ये सगळे 0 आहेत. शेवटचे 0 आहेत. म्हणजे इथून इथपर्यंत हे सगळे 0 आहेत बघा. मग राहिलं फक्त काय n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 राहिले. काय झाले सांगा n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 dy बाय dx इक्वल्स काय आहे n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. आता जरा नीट आहे का झाला तुमचा प्रॉब्लेम इथं संपला. फक्त मी लास्ट स्टेप काय सांगतोय हे जे की नाही बघा डी बाय dx जी टर्म असते की नाही हे बघा डी बाय dx याला डेरिव्हेटिव्ह ऑफ असं म्हणायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा तर y चा. म्हणजे ही टर्म ऍक्च्युअली असं आहे डी बाय dx ऑफ y ज्याला आपण म्हणतो dy बाय dx. हे जे ना हे बघा डी बाय dx ऑफ y आणि y काय आहे y तर इथे बघा y म्हणजे x रेस टू n. y म्हणजे काय x रेस टू n. म्हणजे ह्यालाच मी आता कसं लिहितो बघा डी बाय dx ऑफ y. y म्हणजे काय x रेस टू n. x रेस टू n इज इक्वल टू समोर आन्सर तुमचं काय आलं n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. हा तुम्हाला मी लिहून दिलेला फॉर्म्युला असतो डी बाय dx ऑफ x रेस टू n. मी आता कळलं का मी म्हटलं तुम्हाला मी मुद्दामून dy बाय dx का घेणार आहे तर हे कळावं शेवटची स्टेप. फॉर्म्युले असे का लिहितात म्हणजे ज्यावेळी तुमचं y इक्वल्स sin x असं फंक्शन असतं y इक्वल्स sin x तेव्हा dy बाय dx sin x चा आन्सर तुमचं येणार आहे cos x असं येणार आहे नंतर येणार. तर ऍक्च्युअली y म्हणजे काय तर sin x आहे. y म्हणजे बघा हा y म्हणजे ते डी बाय dx ऑफ y म्हणजे sin x त्याचा आन्सर cos x. म्हणून आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इक्वल्स cos x म्हणतो ते याचं आहे. y इक्वल्स fx हे तुमचं फंक्शन असतं किंवा fx म्हणजेच y y म्हणजेच fx हे तुमचं फंक्शन असतं. आणि मग तसं इथं बघा हे dy बाय dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे चेंज इन y ड्यू टू चेंज इन x. चेंज इन y ड्यू टू चेंज इन x. मग डी बाय dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y. y म्हणजे कोण प्रॉब्लेम मध्ये बघा x रेस टू n चा आन्सर मी काय म्हणून दाखवलं तुम्हाला आता n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. म्हणून आपण तो दुसरा फॉर्म्युला जो आहे तुमच्या लिस्ट मधला दुसरा फॉर्म्युला आपण असं म्हणतो बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू n इक्वल्स n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. डी बाय dx ऑफ x रेस टू n इक्वल्स n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. लक्षात आलं. हा एकच थोडासा जरा लेंथ मोठा असलेला आहे. बाकी सगळे प्रूफ सोपे तुम्हाला आता जाणवेलच हळूहळू. हा झाला तुमचा पहिला प्रूफ. आता असाच पुढचा बघायचा आपल्याला. ओके नाव सेकंड प्रूफ. ऍक्च्युली हा तुमच्याकडे नंबर 3 असेल त्या फॉर्म्युलेच्या लिस्ट मध्ये कारण मी एक्स रेस टू एन चा पहिला घेतलाय. मग त्याच्यानंतर बघा ए रेस टू एक्स फंक्शन y इक्वल्स ए रेस टू एक्स असं फंक्शन दिलं. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला शोधायचा. तुम्ही आधी वहीत बघून घ्या डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स काय लिहून दिलाय मी मला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स इज ए रेस टू एक्स लॉग ए असं लिहून दिलेलं असेल. आता याचा प्रूफ लिहायला चालू करूया. बघा y इक्वल्स ए रेस टू एक्स फंक्शन आहे दॅट इज fx इक्वल्स ए रेस टू एक्स. मी आता पुन्हा एकदा कायमच लिहून ठेवतो म्हणजे f डॅश x किंवा dy बाय dx इक्वल्स dy बाय dx इक्वल्स limit as h tends to 0 of f of a plus f of x plus h
एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ एक्स अपॉन एच. हे का लिहायचं तर हे दोन टर्म्स इथे मला तयार करायचे असतात, त्यासाठी फक्त लिहून ठेवायचं. आणि पाठ झाला फॉर्म्युला की लिहायची पण आवश्यकता नसते. झालं एफ ऑफ एक्स, हे झालं, हीच टर्म झाली एफ ऑफ एक्स. आता मला तयार करायचं आहे एफ ऑफ एक्स प्लस एच करायचं. त्यासाठी असं लिहायचं, लेट एच बी व्हेरी स्मॉल increment in x. म्हणजे x मध्ये h एवढं स्मॉल इन्क्रीमेंट करायचं. बघा एफ ऑफ एक्स प्लस एच, एक्स मध्ये इन्क्रीमेंट झालं इक्वल्स ए रेस टू एक्स प्लस एच. एक्स मध्ये इन्क्रीमेंट करायचं आपल्याला. कशामध्ये? एक्स मध्ये. इन्क्रीमेंट कशात करायचं? एक्स मध्ये. मग पुन्हा बाय फर्स्ट प्रिन्सिपल किंवा बाय डेफिनेशन मिळत तरी चालतं. dy by dx equals dy limit as h tends to 0 formula f of x plus h minus fx upon h हा फॉर्म्युला लिहायचा. ठीक आहे. आता ही टर्म इथं बघून रिप्लेस करायची. लिमिट as h tends to 0 सांगा. f of x plus h म्हणजे काय सांगा? a raised to x plus h minus fx म्हणजे काय सांगा? a raised to x आणि अपॉन काय सांगा? h. पुढची स्टेप लिमिट as h tends to 0. ही स्टेप नीट पहा बरं का. a raised to x into a raised to h. मल्टिप्लिकेशन ऑफ पेसेस म्हणजेच पॉवर सॅड. वरती पॉवर सॅड झाले बघा x plus h म्हणजे मल्टिप्लिकेशन असलं पाहिजे. मायनस a raised to x as it is upon h as it is. न्यूमरेटरमध्ये a raised to x कॉमन काढायचं. मी इथे कंटिन्यू करतो. dy by dx equals limit as h tends to 0. a raised to x कॉमन काढायचं. सांगा यातलं काय राहणार? a raised to h minus 1 आणि अपॉन h इथं लिहायचं. आता तुम्ही ह्याच्याकडे बघू नका, कारण आपल्याला h ला 0 ठेवल्यामुळे हे काही तुम्हाला टर्म त्रास देत नाही. पण हा मात्र फॉर्म्युला आहे बघा. a raised to h minus 1 upon h किंवा a raised to x minus 1 upon x लिमिट मधला फॉर्म्युला आठवा. त्याचा आन्सर असतो log a is equal to हे a raised to x as it is. कारण याच्यात काही h ला ठेवायला काही नाहीये ना, 0 काही h ची टर्मच नाही, त्यामुळे हा नंबर म्हणून बाहेर येईल a raised to x. आणि a raised to h minus 1 upon h चा आन्सर काय सांगा? log a. हे झालं तुमचं dy by dx. बरोबर आहे? a raised to x log a. आता मी काय सांगतो नीट आहे काय बघा. हेचा अर्थ d by dx of y. d by dx of y डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x म्हणजे चेंज इन y ड्यू टू चेंज इन x. ते ड्यू टू जे आहे ना, हे आपलं इंग्लिश मध्ये किंवा बोली भाषेत झालं. ते मॅथमॅटिक्स मध्ये विथ रिस्पेक्ट टू म्हणायचं त्याला. विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. चेंज इन y ड्यू टू चेंज इन x किंवा चेंज इन y विथ रिस्पेक्ट टू चेंज इन x मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x असं देखील त्याला वाचतात. मी म्हटलं ना, हळूहळू काही गोष्टी याच्यातून समजत जातात. तर dy by dx of y. आता y म्हणजे काय सांगा? y प्रॉब्लेम कडे बघायचं. y म्हणजे काय सांगा? तर a raised to x is equal to a raised to x log a. आणि आपण हा फॉर्म्युला लिहून घेतलाय बघा तुमचा. तिसरा आहे बघा, 3 नंबरचा फॉर्म्युला. dy by dx of a raised to x किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x equals a raised to x log a. लक्षात आलं सगळ्यांना? डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x a raised to x log a. आता मी काय करणार आहे त्यानंतर 3 नंबरचा, हा झाला दुसरा. 3 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला ह्याच्यातच सगळं सांगणार आहे आणि तो तुम्ही स्वतः मात्र लिहून काढायचा. मी याच्यात चेंजेस करून दाखवणार आणि तो तुम्ही स्वतः लिहून काढायचा. ठीक आहे. बघा 3 नंबरचा बघा. फंक्शन आहे y इक्वल्स e रेस टू x. तुमच्या लिस्ट मध्ये हा चौथा फॉर्म्युला आहे बघा, चौथा. ते लिस्ट समोर ठेवायचीच. 4 नंबरचा फॉर्म्युला आहे बघा तुमच्याकडे. सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x आपल्याला बघायचं आहे. त्याचा आन्सर लिहून दिले मी तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x किंवा d by dx ऑफ असं लिहिलं बघा. d by dx ऑफ e रेस टू x इज इक्वल टू e रेस टू x. आणि आपण जसं पाठ करतो ते डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x e रेस टू x. चेंजेस मी तुम्हाला ह्याच्यातच दाखवणार आहे. नीट लक्षात. फक्त
फक्त ए च्या जागी ई करायचंय मला, बस बाकी काही नाही. बघा फंक्शन आहे y इक्वल्स ई रेस टू एक्स. फंक्शन काय आहे? ई रेस टू एक्स. मग आता हा जो ए आहे ना, हा त्याच्या जागी ई रेस टू एक्स आहे. लेट ह्याच्यात काही बदल नाही. एफ ऑफ एक्स प्लस एच ई रेस टू एक्स प्लस एच. बाय फर्स्ट प्रिन्सिपल सगळं सेम, फॉर्म्युला सेम. ए च्या जागी फक्त ई येणार आहे. पुन्हा ए च्या जागी काय येणार आहे? ई येणार आहे. ए च्या जागी काय येणार आहे? ई येणार आहे. ए च्या जागी फक्त ई येणार आहे. ए च्या जागी ई येणार आहे. काय कॉमन निघणार आहे तिकडे? ई रेस टू एक्स कॉमन निघणार आहे. इथं राहणार आहे काय सांगा आतमध्ये? ई रेस टू एच मायनस 1 अपॉन हे जे ए रेस टू एक्स आहे त्याचं काय होणार आहे? ई रेस टू एक्स. लॉग ए च्या जागी इथं काय येणार आहे? लॉग ई. आणि तुम्हाला माहिती आहे की लॉग ई म्हणजे काय असतं सांगा? 1 असतं की नाही? लॉग ई म्हणजे 1. मग मला सांगा डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स लॉग ई. लॉग ई आणि लॉग ई म्हणजे 1 असतं. 1. पुढच्या स्टेप मध्ये डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू 1. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स काय आलं सांगा? ई रेस टू एक्स. म्हणजे हे दोन्ही प्रूफ ऑलमोस्ट सेम आहे. त्यामुळे हा प्रूफ तुमचा तुम्ही स्वतः लिहून काढायचा. लक्षात आलं? हा प्रूफ जो आहे तो तुम्ही फक्त काय चेंजेस केलेत बघा. ए च्या जागी फक्त ई घेत गेलोय, एवढे चेंजेस केले. त्यानुसार तुम्ही हा प्रूफ स्वतः लिहून काढा. आता बाकीचे जे प्रूफ आहेत ते आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार. ओके.